अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारासाठी मैदानात उतरले असून पुरुषोत्तम जाधव यांच्या पत्नी, मुलगा, 2 मुली, जावई, नातवंडे यांनी आज खंडाळा तालुक्यातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या व पुरुषोत्तम जाधव यांना मतदान करण्याचं आवाहन केलं। यावेळी पुरुषोत्तम जाधव मतदारांना बोलताना म्हणाले, वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील घराणेशाही व मस्तवाल सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी आता खंडाळा तालुक्यातील स्वाभिमानी जनतेनं माझ्यासारख्या सामान्य शेतकरी वारकरी कुटुंबातील उमेदवाराला साथ द्यावी। खंडाळा तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न, बेरोजगारांच्या नोकरीचा प्रश्न सोडवण्याची एकजुटीनं पाठीशी उभं राहा असं आवाहन वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी भादे तालुका खंडाळा येथील प्रचार सभेदरम्यान व्यक्त केले। अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी पिसाळवाडी, धनगरवाडी, माने कॉलनी, भोळी, शेकमीरवाडी, लोणी, तोंडल, भादे, वाठार, शेंडगेवाडी, अंडोरी, भवकलवाडी, मरीआईची वाडी, पिंपरी, पाडेगाव, लोणंद इथं जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेऊन तेथील प्रश्न जाणून घेतले। मतदारांना एकच आवाहन मी करेल की आज वाई विधानसभा मतदारसंघामध्ये ही जी निर्णायक लढाई चालू आहे, गेली 25 वर्ष हे समोरचं कुटुंब राजकारणामध्ये काम करते। वडील 10 वर्ष खासदार होते, हे स्वतः महाशय गेली 15 वर्ष आमदार आहेत आणि सगळ्या सत्ता यांच्या घरामध्ये नांदल्या पाहिजेत, त्या दृष्टीने यांचं काम चाललं आहे। वरचे वरिष्ठ नेते देखील त्यांना सपोर्ट करतायत। मग महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या मुलांनी राजकारणात यायचं की नाही असा प्रश्न माझ्याकडे बघून निर्माण झालेला आहे। म्हणजे मी सातत्याने चांगलं काम करून सातत्याने मला डावलण्यात येते। त्यामुळं आज वाई विधानसभेतील सर्वसामान्य जनतेने, तरुणांनी आणि महिलांनी, वृद्धांनी हा लढा ताब्यात घेतलेला आहे आणि 100% उद्याच्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक वेगळा निर्णय बघायला मिळेल। आज अपक्ष जरी असलो तरी देखील सर्वसामान्य जनतेने निर्णय घेतला आहे की काही झालं तरी तिसरा पर्याय योग्य आहे। हे जे 2 उमेदवार दिले ते दोन्हीही योग्य नाही आहेत आणि त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून माझ्याकडे बघतायत। त्यामुळे मला खात्री आहे की माझी किटली चिन्ह आहे आणि हे किटली चिन्ह दाबून सर्वसामान्य जनता मला या वाई विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी विधानसभेत पाठवेल आणि ती मला खात्री आहे। साहेब, तुम्ही अपक्ष लढताय, काही तुम्हाला बड्या नेत्यांचे फोन येत आहेत की सपोर्ट द्या, चर्चा आहे मतदारसंघामध्ये, नक्की काय? आता काय झाले, सगळ्यांना कळून चुकलंय। IBचे रिपोर्ट वगैरे सगळे वरती गेलेले आहेत आणि सगळ्यांना कळते की वाई विधानसभेमध्ये परिवर्तन होणार आहे आणि मग आता शेवटची केविलवानी धडपड चालू आहे। आता जेव्हा मी त्यांच्याकडे होतो तेव्हा त्यांना शानपण सुचलं नाही, आता मात्र त्यांना असं मला बोलतायत की तुम्ही थांबा, तुम्ही आमचा विचार करा, हे इकडं थांबा, तिकडं थांबा। हे जे काय चाललं हे योग्य नाहीये। आज लोकशाही पद्धतीने मी या रणांगणात उतरलोय आणि आता मला काही झालं तरी या प्रस्थापितांना घराणेशाहीला गाडायचं ठरवलं आणि त्यामुळं आमच्या विधानसभा मतदारसंघातील जनतेने हा लढा ताब्यात घेतलेला आहे। विद्यमान आमदारांनी परवा एका मुलाखतीत तुमच्यावर टीका केली की निवडणुका आले की माझ्यावर टीका करतात। टीका करायला निवडणुकींमध्येच टीका होतात, इतर वेळी काय तुमच्यावर टीका करायची? तुमचा लेखाजोखा पाहिला तुम्हाला लोक संघर्ष तुम्हाला जननायक म्हणतात। आम्ही ते बिरसा मुंडांना जननायक म्हणतो, परंतु इथं तुम्ही जननायक झाला आहात। तुम्ही तर खरं मूकनायक आहात। तुम्ही कुठले जनतेचे प्रश्न मांडू शकत नाही। आज त्या आमचे गोरे तिकडचे मान खटावचे आमदार येऊन आमच्या तालुक्यातील मुलीवरती अन्याय झाला, आत्महत्या झाली, तर ते तिच्याबद्दलचा प्रश्न विधानसभेत मांडतात। अरे तुम्ही तर मूकनायक आहात आणि तुम्ही फक्त दादागिरी तुम्ही कुठं तर मतदारसंघात करता, तुमच्या कार्यकर्त्यांवरती करता, तुमच्या जे दुसऱ्या फळीचे नेते आहेत त्यांना तुम्ही दाबता। त्यामुळं इलेक्शनमध्ये हे सगळं बाहेर येणारच आहे, परंतु आता ती वेळ राहणार नाही। पुढच्या वेळी तुम्ही निवडणुकीच्या मैदानामध्ये तुम्हाला अपक्ष लढण्याची वेळ येईल। शेवटचा प्रश्न, आता 2 दिवस राहिलेले आहेत, पैशाचा वारेमाप वापर या ठिकाणी होण्याची गुंडगिरी सुद्धा वाढण्याची शक्यता आहे, तुम्ही मतदारांना काय वाटतं? हे बघा, मी त्यांच्या गुंडगिरीला घाबरत नाही आणि त्यांच्या पैशाला तो भ्रष्टाचाराचा पैसा आहे। मी जे काम करतोय ते मी स्वकष्टाच्या पैशामधून मी काम करतो। मी कोणत्याही कुणाच्या नव्या पैशाला मी मिंदा नाही। त्यामुळं मला ती गुंडगिरी मला वाटत नाही आणि त्यांना त्यांचा भ्रष्टाचाराचा पैसा तो बाहेर आलाच पाहिजे, येऊन देत, काय प्रॉब्लेम नाही।
त्यांनी पैसे वाटून देत, त्यांनी तरुणांना बिघडवू नये, त्यांनी जे दारू मटणाच्या ज्या खानावळी सुरू केलेल्या आहेत त्या बंद कराव्यात आणि तरुणांसाठी आज जो या वाई विधानसभेचा बिहार नाही म्हणणार परंतु मुळशी पॅटर्नसारखी अवस्था होऊ नये ही मतदारांना तरुणांना मी विनंती करेल की तुम्ही सुधरा, तुम्ही काय यांच्या विश्वास ठेवू नका। निवडणुकामध्ये हे वेगवेगळी भूलथापा देतात आणि नंतर त्यांना काम करायची काही एक गरज वाटत नाही। त्यामुळं आज तरुणांनी पण हे ओळखलेलं आहे आणि सर्व सुशिक्षित अशिक्षित जे काही तरुण मंडळी आहेत, आबालवृद्ध महिला मंडळ हे सगळं आज माझ्याबरोबर काम करतात आणि नक्की या विधानसभेचा निवडणूक हा अपक्षाच्या दृष्टीने झालेला असेल याची मला खात्री आहे।